स्फोट प्रकरणात एनआयएनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले आहेत। या क्षणाची एक मोठी बातमी, दक्षिण भारतात झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी बंगळुरूतल्या रामेश्वरम कॅफे इथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी एनआयएनं देशात छापे घातलेत। एकूण 11 ठिकाणी एनआयएचं हे छापा सत्र सुरू आहे। कर्नाटकातल्या बंगळुरू, कोइंबतूर यासह विविध ठिकाणी हे छापे घालण्यात आले आहेत आणि स्फोट घडवणाऱ्या 2 आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊयात, दिल्लीहून आपले प्रतिनिधी प्रशांत लीरा रामदास आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे या एनआयएच्या कारवाईबद्दल? बरोबर, हे अतिशय मोठी कारवाई आहे। जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते, बंगळूर मधील रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये यापूर्वी 2 आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली होती। त्या आरोपींची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरती एनआयएने देशभरातील 11 ठिकाणी छापे टाकलेले आहे। सध्या तिथे छापेमारी सुरू आहे। कर्नाटकातील बेंगळूर असो, कोइंबतूर असो, याशिवाय देशातील 11 ठिकाणी छापेमारी सुरू असून यामधून काही अतिरिक्त माहिती मिळते का यासाठी एनआयए प्रयत्न करत आहे। बंगळुरू रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास हा एनआयए करत असल्यामुळे हे जे छापे आहे त्यांच्या वतीने टाकण्यात आलेले आहे। स्टुडिओ प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।